नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा 36 साईजचा फोरटक्सच्या ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे आज। ते पण आपण डायरेक्ट अस्तरवरती कट करणार आहोत। पेपर कटिंग नाही आहे, डायरेक्टली अस्तरवर कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे, खूपच साध्या आणि सिंपल पद्धतीने। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित समजेल। तर बघा 1 मीटरचा अस्तर मी इथे घेतलेला आहे, 90 सेंटीमीटरचा अस्तर घेतलेला आहे। 36 साईजचा ब्लाऊज आहे त्यासाठी। आणि अस्तरला एक साईडने फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने आपल्याला माप टाकायची आहेत। तर बघा इथे अगोदर मी उंची मोजून घेत आहे। तर बघा माझी तयार उंची आहे ब्लाऊजवरची 14.5 इंच। तर मी इथे 1 इंच वाढवून ठेवत आहे, 15.5 इंच। तर बघा अशा प्रकारे 15.5 इंच उंची मोजून घ्यायची आहे आणि अस्तरवरती अशा प्रकारे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे 15.5 इंचावर। तर बघा 36 साईजचा ब्लाऊज आहे, तर 36चा चौथा भाग येईल 9 इंच आणि 2 इंच मी इथं मार्जिन घेत आहे। मार्जिन मी नेहमी जास्तच ठेवते, तुम्ही 1.5 इंच घेऊ शकता, पण जर तुम्ही नवीन असाल तर 2 इंच तुम्हाला मार्जिन घ्यायलाच हवी। तर बघा कंबर आहे 32 इंच, 32चा चौथा भाग येतो 8 इंच। 1 इंच जे आपण मागील बाजूस टक्स टाकतो त्यासाठी, आणि 2 इंच कमरेवरती पण मी मार्जिन घेतलेला आहे। खाली तिरकस रेषा आपण आखून दिलेली आहे। तर बघा 36 साईजसाठी गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि शोल्डर पट्टी मी घेत आहे इथं 3.25 इंच। ते मी शिवायच्या वेळेस कट करून घेते। माप टाकताना मी नेहमी वाढवूनच माप टाकते। तर बघा मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। 6 इंचावर चौकोन बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला 1.5 इंचावर। तर लक्षात ठेवा, आपण अगोदर मागची बाजू कट करत आहोत। तर हा ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आहे, एवढं लक्षात राहू द्या। तर बघा गळा आहे पाठीमागचा 11.5 इंच। गळा जो आहे खूप मोठा आहे, डीप आहे। माझ्या ज्या कस्टमर आहेत त्यांना गळा खूप मोठा आणि डीप हवा असतो। तर कस्टमरच्या डिमांडनुसार आपल्याला ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग करायची असते। तर बघा 11.5 इंचावर असं चौकोन आपल्याला करून घ्यायचं आहे। आता मी मागचा भाग जो आहे तो कट करून घेत आहे। तर बघा अशा प्रकारे मागील बाजूची आपली मोजमाप जे आहे टाकलं गेलेलं आहे आणि ते आपण आता कट करून घेत आहोत। तर बघा इथं गळ्याचा आकार मी देत आहे। गळ्याचा आकार जो आहे गोल आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्याल, जसं तुमच्या गळ्याचा आकार असेल तसा। तर बघा गळ्याला पण आपण आता कट करून घ्यायचं आहे राऊंडमध्ये। तर बघा गळा जो होता माझा मोठा होता 11.5 इंचाचा, तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार घेऊ शकता, जसं तुमच्या कस्टमरला जो गळा हवा आहे 10 इंच 9 इंच। तर बघा मागील भाग आपला कट करून झालेला आहे। आता पुढील भागासाठी आपल्याला तेच अस्तर घ्यायचं आहे, त्याच्या समोरची बाजू आपल्याला अजून पुढे 1.5 इंचावर वाढवून घ्यायची आहे। जो आपण मागचा भाग कट केलेला आहे तोच आपण त्या अस्तरवर ठेवायचा आहे आणि जसाच तसा आखून घ्यायचा आहे। साईडला आपण 1.5 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे आणि खाली 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, व्हिडिओ एक वेळा नसेल समजला तर 2 वेळा बघा, तुम्हाला बरोबर समजेल। माझ्या पद्धतीने 36 साईजचा ब्लाऊज तुम्ही फोरटक्सचा कटिंग आणि स्टिचिंग करून बघा, तुम्हाला कुठेही माप जे आहे कमी जास्त करायची गरज नाही आहे। याच पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग करा। तर बघा साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि खाली 1 इंच उंची वाढवायची आहे आपल्याला। उंची आपल्याला खालून वाढवायची आहे आणि जो मागचा भाग आहे तो जसाच तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे, बघा अशा पद्धतीने। आता मागचा भाग आपण उचलून घ्यायचा आहे। फोरटक्सचा ब्लाऊज जो आहे खूपच सोपी पद्धत आहे, फक्त तुम्ही समजून घ्यायला हवं। व्हिडिओ एक वेळा नसेल समजला तर 2 वेळा बघा, तुम्हाला नक्कीच समजेल।
तर बघा मागील बाजूची गळा रुंदी आपण 2.5 इंच टाकली होती, तर पुढील बाजूची बी आपण 2.5 इंचच घ्यायची आहे. मुंडा आपण 6 इंचावर घेतला होता, तर इथं 6 इंचावर आपण चौकोन बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि बघा मागील मुंडा रुंदी आपण मुंड्याची गोलाई आपण 1.5 इंचावर दिलेली होती, तर पुढच्या मुंड्याचा राऊंड आपल्याला 1 इंचावर द्यायचा आहे. तर बघा जो पुढचा भाग आहे आखलेला त्याला मी कट करून घेते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. बाकीचं अस्तर जे आहे ते वेगळं करून घेते, जेणेकरून तुम्हाला मोजमाप जे टाकन मी ते खूपच व्यवस्थित पद्धतीने समजेल आणि तुम्हाला समजेल. याच पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते आहे. तर यात तुम्हाला काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि व्हिडिओला लाईक करत चला प्लीज. काही लोक जे असतात व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईकच करत नाही. तर बघा खूपच मेहनत लागते व्हिडिओ बनवायसाठी आणि त्याच्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळतं आहे, म्हणजे लाईक तर करायलाच हवा. तर बघा पुढचा गळा घेत आहे मी 6.25 इंचावर. तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. 6 इंच 6.5 इंच जेवढा तुम्हाला लागेल. 36 साईजसाठी 6.5 इंचच गळा घ्यायला हवा. माझे जे कस्टमर आहेत त्यांना मोठा गळा लागतो, म्हणून मी इथं 6.25 इंच घेतला आहे. तर 6.25 इंचावर गळ्याला आकार देऊन दिलेला आहे. आता बघा आपल्याला खालून इथं बेल्ट काढायचा आहे, क्रॉसपट्टी काढायची आहे. तर बंद साईडने घ्यायचं आहे 3.5 इंच आणि कमरेच्या साईडने घ्यायचं आहे 3 इंच बेल्टसाठी. तर बघा बंद साईडने 3.5 इंच आणि कमरेच्या साईडने 3 इंच, दोन्ही साईडला 3 इंच घेऊन मी सरळ लाईन आखून दिलेली आहे. बंद साईडने 3.5 इंच घेऊन अर्धा इंचावर बेल्टचा जो आहे आपल्याला आकार द्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. आता बघा जिथून आपण आकार दिलेला आहे बंद साईडने, तर गळ्यापासून तर बेल्टपर्यंत याचा इंची टेप ठेवायचा आहे आणि सेंटरचा टक्स आपल्याला काढायचा आहे. बघा अशा पद्धतीने बंद साईडने आपल्याला सेंटरचा टक्स घ्यायचा आहे खालचा 3.5 ते 4.25 इंचावर. मी इथं 4.25 इंच घेत आहे, तुम्ही 3.5 इंचही घेऊ शकता. आणि टक्सची उंची घ्यायची आहे 2.5 इंचावर आणि दोन्ही साईडने 1.5 इंचावर मार्जिन करायची आहे. ते 1.5 इंच आपण साईडला वाढवलेलं आहे, हे लक्षात राहू द्या. हे बघा अशा पद्धतीने जो सेंटरचा टक्स आहे 2.5 इंचावर त्याची उंची आपण घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे 1.5 इंचावर घेतलेली आहे. दोन्ही पद्धतीने दोन्ही साईडने अशा प्रकारे आपल्याला टक्सला मार्किंग करून द्यायची आहे. आता बघा बेल्ट सोडून वरच्या दिशेने घ्यायचं आहे, वरच्या साईडने कमरेकडचा टक्स 2.5 इंचावर. हे बघा अशा पद्धतीने बेल्ट जो आहे आपण खाली घेतलेला तो सोडून द्यायचा आहे. तर बघा साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा घेतला आहे, जो आपण सेंटरला टक्स घेतला 1.5 इंच, तेच 1.5 इंच आपण साईडला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, कारण 1.5 इंच आपल्याला टक्सला जाणार आहे. तर बघा मुंड्याला 1/2 इंच आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि तेच 1/2 इंच मुंड्याच्या साईडने आपण वाढवून घ्यायचं आहे. तर बघा सेंटरचा टक्स घ्यायचा आहे 3 इंचावर बंद साईडने हुकपट्टी साईडचा. आता बघा जो सेंटरचा टक्स आहे आपला, त्यापासून आपले तिन्ही टक्स जे आहे त्यांचं अंतर जे आहे 1.5 इंचावर पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने चारही टक्समध्ये 1.5 इंचाचं अंतर आपल्याला पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि टक्सच्या ज्या लाईनी आहेत त्या आखून द्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्हाला समजेल याच पद्धतीने मी व्हिडिओ हा बनवलेला आहे. तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायलाही विसरू नका. तर बघा पुढच्या बाजूला पण आपलं पूर्ण मोजमाप जे आहे आखून झालेलं आहे. तर बघा गळा घेतला होता 6.25 इंचावर. 6.25 इंचावर गळ्याला मी आकार दिलेला आहे. तर गळा आपण आता कट करून घेऊयात. आता आपण बेल्ट कट करून घेऊयात. मागचा भाग ठेवून खालून 1 इंच उंची वाढवून घेतली होती, कारण आपल्याला त्यातच बेल्ट जो आहे काढायचा होता. बेल्ट आपण वेगळा काढलेला नाही आहे, त्यातूनच आपण बेल्ट काढलेला आहे आणि ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. हे ब्लाऊज जे आहे शिवायलाही आणि कापायलाही खूपच कमी वेळात होतं.
तर बघा साईडने 1.5 इंच, मुंड्याच्या साईडने अर्धा इंच जे वाढवलेलं होतं ते सुद्धा आपण कट करून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने हा टक्स आपण लावणार आहोत सेंटरचा. मी तुम्हाला सेंटरचा टक्स लावून दाखवते. तिथं पिन लावून दाखवते मी तुम्हाला. तर बघा जे 1.5 इंचाचं माप आपण टाकलेलं होतं त्याला मी पिन लावलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि तेच 1.5 इंच साईडला वाढवलेलं आहे. साईडला 1.5 इंच का वाढवतो? कारण आपल्याला तो टक्स जो आहे तिथं आपल्याला शिलाई घ्यायला 1.5 इंचाचं माप टाकायचं आहे. 1.5 इंचावर शिलाई टाकायची आहे सेंटरच्या टक्सची, म्हणून आपण साईडला 1.5 इंच वाढवलेला आहे. आता बघा उरलेला अस्तर घ्यायचं आहे. त्यात आपल्याला बाही कट करायची आहे. तर बाहीची पण कटिंग मी तुम्हाला दाखवते. तर बघा अशा पद्धतीने 2 भाग करायचे आहेत आणि वापस त्या कपड्याला जे आहे फोल्ड करायचं आहे, म्हणजे 4 भाग त्याचे करायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने. ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतात त्यांना बाही कट करायचा खूपच गोंधळ होतो. तर बघा बंद साईडनी बाहीची मापं टाकायची आहेत. इथं मला पूर्ण रुंदीला जो कापड आहे तो 9.5 इंच लागणार आहे. इथं 9 इंच आहे. तर मी साईडला जो आहे जॉईंट देणार आहे. तर बघा अशा पद्धतीने शिवताना मी बाहीला जॉईंट देणार आहे. तर बघा माझी बाही आहे 4.5 इंचाची. तर मी इथं अर्धा इंच वाढवून घेत आहे, 5 इंच घेत आहे आणि 2 इंचावर खालून कट करत आहे. शिवायच्या वेळेस मी तिला अजून कट करेन, कारण तेव्हा मला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर बघा अशा पद्धतीने बंद साईडने मापं टाकलेली आहेत. खुली बाजू जी आहे ती मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने आपली बाही पण कट करून झालेली आहे. तर पूर्ण 36 साईजचा प्रोडक्टचा पूर्ण ब्लाऊज मी तुम्हाला कपड्यावरच कटिंग करून दाखवलेला आहे. आणि याची स्टिचिंग जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करा. हेच ब्लाऊज मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे तुमच्या कमेंटनुसार. तर नक्कीच कमेंट करा स्टिचिंग तुम्हाला याची हवी असेल तर. बघा बॅक पार्ट, हा फ्रंट पार्ट आणि बाह्या पण कट केले आहेत.